हॅलो, आत्मवंदन सगळ्यांना. खूप खूप हृदयापासून सगळ्यांचं स्वागत करते. आज थोडं लेट झालं मला जॉईन करायला. तर आज आपण रेकी सत्र घेऊयात. सगळ्यात आधी मी इथं ज्या सगळ्या दैवी शक्ती आहेत, हे जे ब्रह्मांड आपल्या सोबतीला आपल्या सोबत आहे, जे प्रत्येक क्षणाला आपल्याला गाईड करत आहेत, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून व्हिडिओ समोर येत आहेत. अचानक कुणीतरी मैत्रीण, आपल्या ऑफिसमधली लोक, घरातली लोक काहीतरी असं बोलतायत, की कदाचित त्यातून आपल्याला काहीतरी नवीन उलगडत आहे. असं होतंय सगळ्यांसोबत, कोणासोबत असं होतंय? थोडं लक्ष द्या. ही जागृत अवस्था आहे. या काळामध्ये थोडा थकवा जाणवत असेल. बऱ्याच गोष्टी आपण ठरवलेल्या, प्लॅन केलेल्या आहे, की हे करायचंय, हे करायचंय. पण ते होत नसेल, थोडा उशीर होत असेल. पण जे आपल्याला ठरवलेलं दिवसभरातलं आणि ते करायचंय, ह्या उद्देशाने आपण एक स्टेप जरी पुढे घेतली आणि बाकी सगळं त्याच्यावर सोडून दिलं, की तुम्ही बघाल, की कुठलाही फोर्स न करता सहजपणे, अलगदपणे ती कामं पुढे जातील. तर ह्याच विषयावर मी आज शेअरिंग करणार आहे. आणि अगदी मोजून 10 मिनिटं, कारण आपल्याला रेकी व्यवस्थित घ्यायची सगळ्यांना. रेकी सत्राचा फायदा झाला पाहिजे, तो होतोय मला माहितीये. पण थोडा वेळ आपण जर वाढवला तर आपल्याला त्याचा जास्त फरक जाणवेल. दीपाली ते म्हणतात इमोशनल ग्राफ पण खूप खालीवर होतोय. मी ते समजू शकते, कारण आय कॅन फील द सेम एनर्जी राईट नाव. कारण आता जी ग्रहण आहे जवळ आणि जी एनर्जी चेंज होतात, काही प्लॅनेट्स वगैरे, ही सगळ्यांची एक अलाइनमेंट होत असते. तर हे ग्रह तारे आपल्या आयुष्यात वेगळ्या पद्धतीने प्रभाव करत असतात. त्यांचंही अस्तित्व आहे म्हणजे त्यांचं काहीतरी महत्व आहे. विनाकारण तर त्यांची निर्मिती नाहीये. पण ह्या ऊर्जेला मॅच होण्यासाठी, इथं स्थिर राहण्यासाठीच आपण ध्यान वापरतो. ध्यानाचा वापर करून घेतो. रेकी हे टूल आपल्याला, हे साधन आपल्याला दिलेलं आहे. आणि हा इमोशनल ग्राफ जो खाली वर होत असतो, हे एक रिझन आहे, की आता आपण आपले विचार, आपले दृष्टिकोन बदलायला सुरुवात केलेली आपल्या आयुष्यामध्ये. इतके वर्ष जे प्रोग्रामिंग आपण जगत आलोय, जो पॅटर्न, जो मेंदूचा, की प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट करणं, माझ्या आयुष्यात नवीन काही बदल होतोय, नवीन काही लोक जी मला त्रास देत आहेत किंवा अशा काही घटना होत आहेत, तर लगेचच त्या प्रत्येक गोष्टीकडे एक एक काय म्हणू शकतो, एक स्पीड ब्रेकर किंवा हा त्रास, ही म्हणजे ही वाईट घटना आहे माझ्या आयुष्यातली, असं बघतो आपण. कारण आपल्याला लहानपणापासून तसंच शिकवलं गेलं किंवा तोच एक पॅटर्न आपल्या मनावर झालाय. पण बऱ्याचदा काही गोष्टी मनासारख्या होत नाही, वेळ लागतो, हा उशीर लागतो. हा सगळा आपल्या मनातला हा रेझिस्टन्स पूर्णपणे बाहेर काढण्यासाठी असतो. आणि हाच आपला विषय आहे, की द फ्लो ऑफ लाईफ. तो आयुष्याचा जो प्रवाह आहे, जी प्रोसेस आहे, त्याच्यावर आपण विश्वास ठेवायला हळूहळू आत्ता शिकतोय, ध्यान मार्गात आल्यापासून. आणि हे कितीतरी जणांच्या आयुष्यात आता बदल जे होत आहेत, ते बदल तुम्हाला या नंबर्सच्या द्वारे दाखवले जातात. जसं आज ज्योती काकूने टाकलं होतं, की 555 आकडा दिसला. तर मला आठवतंय माझ्या या प्रवासाची सुरुवात, जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं, की असा मार्ग नव्हता, असं काही समजत नव्हतं पुढे काय करावं वगैरे. त्यावेळेस मला आठवतंय, मला सतत कधीही मी घड्याळ बघू दे, तेव्हा मला 10-10 नंबर दिसायचे. आणि घड्याळामध्ये तो 10चा आकडा आणि 2, हा हा अँगल माझा, मी कधीही बघू दे मला घड्याळ, सकाळी रात्री जेव्हा जेव्हा लक्ष असेल तेव्हा तेच दिसायचं. एकदा घड्याळ बंद पडलं आणि ते बरोबर 10-10ला बंद पडलं. आणि तेव्हा तर मी दिवसभर ते सेल बदलेपर्यंत तोच नंबर बघत होते. म्हणजे इतकी सिंक्रोनिसिटी लाईफमध्ये होती. आपल्याला आपलं मन, अवचेतन मन, आपलं ब्रेन आपल्याला दाखवतं, की आता काहीतरी नवीन सुरुवात आयुष्यात होणार आहे आणि तयार व्हा. त्या पद्धतीने हे जे 555 नंबर आज दिसले, तर हे नंबर जे दिसतात ना, त्याचं फार काय म्हणू शकतो आपण, फार अडकून ठेवू नका, पण त्यातनं शिका जे शिकायचं ते. कारण हे नंबर आपले ब्रेनच आपल्याला दाखवत आहे एक प्रकारे. ते दाखवते की नव्या विचारांची आयुष्यात सुरुवात होती, नवी एनर्जी येते, नवे दृष्टिकोन आपल्याकडे येत आहेत. आणि ते नंबर्स थ्रू दाखवत आपल्याला, आणि त्या नंबर्स ऑलरेडी आपल्याला माहित झालेत आता. ते बुकलेट मी शेअर केलंय. ठीक आहे, तर त्यातून जे मार्गदर्शन मिळते ते घ्या, बाकी पाठ सोडून द्या. त्यात फार वेळ आपण अडकून बसायचं नाही. पण हा, नक्कीच ते नंबर आपल्याला मदत करतात.
आणि हा जो प्रवाह आहे आयुष्याचा, तो कदाचित बऱ्याचदा आपल्याला डगमगल्यासारखं होतं, की हे का घडतंय माझ्या आयुष्यात वारंवार? पण ती सायकल जी आहे, तो पॅटर्न आहे, जो प्रोग्राम आहे, तो कट करायचा असेल, तो थांबवायचा असेल तिथंच, तर कुठलाही मनातून विरोध न येऊ देता जे होतंय त्याला होऊ द्या. जे घडतंय ते घडू द्या. जी समोर लोकं दिसतायत ती पुन्हा पुन्हा येऊ द्या. कारण मला तेच शिकायचंय. माझा आत्मा त्यासाठीच मला ही लोकं पुन्हा पुन्हा माझ्या आयुष्यात घेऊन येते, प्रसंग घेऊन येते. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते अवघड आहे, त्रासदायक आहे. पण विश्वास ठेवायचा, की माझा माझ्या आयुष्याच्या प्रोसेसवर, प्रवाहावर विश्वास आहे. एक नदी जशी दगडांच्या मधून वाहत जाते, त्या पाण्याला किती जरी मोठं दगड असेल, ते कुठून तरी रस्ता काढतं आणि बरोबर त्यातून वाहत जातं. त्या नदीला सांगावं लागत नाही. कारण त्या नदीला, त्या पाण्याला पूर्ण विश्वास आहे, की ही जी शक्ती आहे, ज्याला आपण लाईफ फोर्स म्हणतो, ही जीवनशक्ती म्हणतो, जी माझ्या आतमध्ये वाहतीये, जी मला गाईड करतीये, की आता 9:30ला सेशन आहे, जॉइन कर. जेवण कर 9 वाजलेत. पोटातून आवाज येतात. भूक लागली. जास्त खाऊ नको. हे खाऊ नको. हे चांगलं नाही तुझ्या आरोग्यासाठी. हे खा. हे जे सगळं आतमध्ये सांगते ते कोण आहे? ह्या पाण्याला कोण सांगते त्या नदीला, की तू वाहत वाहत जा. शेवटी जाऊन तू समुद्राला मिळणार आहेस. त्या पाण्याला कुठेतरी शंका वाटते. अरे आपण कुठे वाहतोय दगडांच्या मध्ये? नाही. ह्या निसर्गातली प्रत्येक छोटी ना छोट्या कण ना कण बघा. कुठेही कुणामध्ये रेजिस्टन्स नाहीये, विरोध नाहीये. जे होतंय ते होऊ देतात. एक अनुभव म्हणून बघतायत. एक छोटंसं पिंपळाचं झाड जेव्हा भिंतीवर उगवतं, तेव्हा ते कधीही विचार करत नाही, की मला भगवंतानी ह्या भिंतीवर का उगवलं असेल? इथं आणून का टाकलं असेल एवढ्या अडचणीमध्ये? कोपऱ्यात कुठल्या तरी फटीत उगवलेली झाडं असतात, छोटी-छोटी दगडांवर उगवतात. तर ही झाडं, हे जीवजंतू, प्राणी, पशुपक्षी कधीही त्या गोष्टीला विरोध करत नाहीत, रेजिस्ट करत नाहीत. जे होतंय ते होऊ देतात. साहजिकच आपलं आयुष्य त्यांच्यापेक्षा खूप अवघड आहे. आव्हानांनी भरलेलं आहे. आपल्याला भावना दिल्यात. ज्या भावनांचा सामना आपण रोज उठून करतो. त्यामुळे त्यांचं आणि आपलं आयुष्य तसं कंपेअर करण्यासारखं नाहीये. पण काही गोष्टी आपण निसर्गाकडून शिकाव्यात. तर त्यातली ही एक गोष्ट आहे, की आयुष्याच्या प्रवाहावर विश्वास ठेवा. हे आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आहे. ठीक आहे? तर हे शेअरिंग मला आज येतंय आणि त्यासाठी लुईस हे तिचे अफर्मेशन YouTubeवर आहेत इंग्लिशमध्ये. जरूर ऐका. त्याच्याने आपल्याला खूप परिवर्तन आपल्या आयुष्यामध्ये झालेलं दिसेल. जे आरती अफर्मेशन्स पाठवतीये, आपण असे जे काही ऐकतोय, वाचतोय कुठे वाचत असाल, तर ते आपले शब्द, आपल्या आतमधल्या बिया आहेत. आणि एक ते जसं मी काल म्हणत होते 2 महिन्यामध्ये तुम्हाला बदल जाणवेल. आपल्या विचारांमध्ये, दृष्टिकोनामध्ये. विश्वास ठेवा. इतके वर्ष आपण खूप निगेटिव्हिटी घेऊन जगलोय आपल्या आयुष्यामध्ये. कुणीतरी काहीतरी सांगितलं असं करू नको, हे असं होतं. आपण त्याच विचारांनी, त्याच विश्वासाने आपण जगलोय. आता थोडा बदल करून बघा. नवीन विचारांनी काय बदल होतोय माझ्या आयुष्यात? बदलतंय का माझं आयुष्य? तर हा पॅटर्न थोडा ब्रेक करून जिथं आपण आहोत योग्य लोकांसोबत, आपल्या गुरूंनी आपल्याला आणून सोडलंय, त्या पूर्ण प्रक्रियेवर विश्वास ठेवा. ह्या प्रवासामध्ये अनेकदा आव्हानं येतील. ऑफिसमध्ये, घरामध्ये त्रास वाटेल, इमोशनली ड्रेन झालं, थकवा आल्यासारखं वाटेल विचार करून करून. म्हणूनच सांगितलंय, की विचार थांबवण्याचं एकच सोपं रिझन, सोपं साधन हे, की जे काही होतंय त्याच्यावर विश्वास ठेवणे आणि वर्तमानात राहणे. हे एक असं अफर्मेशन आहे, एक विचार आहे, जो स्ट्रॉंग आहे खूप आणि जो आपल्याला विचार थांबवायला मदत करतो. जर तुम्ही सारखं असं म्हणत असाल, की चांगल्या गोष्टीच माझ्याकडे येत आहेत ऑलरेडी. माझा विश्वास आहे यावर. मला दैवी संरक्षण आहे. मी दैवी प्रोटेक्शनमध्ये आहे, गाईडन्समध्ये आहे. ही वाक्य तुम्ही ज्या वेळेस म्हणाल, तुम्हाला तुमच्या एनर्जीमध्ये शिफ्ट झालेलं जाणवेल. तुम्ही म्हणून बघा, हे वाक्य माझं. ठीक आहे? तर आपण ह्याच नोटवर आपल्या गुरु आज्ञा या पुस्तकामध्ये आपले गुरु आपल्याला आज काय संदेश देत आहेत, ते बघू. ठीक आहे? तर आमच्या सगळ्यांना कलेक्टिव्ह इथे एनर्जी जी आहे, गुरूंना, आपल्या सगळ्यांचे गुरु आणि स्वामी श्री नरसिंह सरस्वती महाराज, श्री दत्त गुरूंना, श्रीपाद श्री वल्लभांना, सगळी तत्व एकच आहेत तरी पण. तर सगळ्यांना मी प्रार्थना करते, विनंती करते, की आम्हाला तुम्ही एक संदेश द्यावा, जो आम्हाला आत्ताच्या वेळेस उपयोगाला पडेल, मदत करेल.
ओके. तर हा संदेश 17 नोव्हेंबर 2016 संध्याकाळी 6 वाजून 33 मिनिटांनी मिळाला होता. जो भक्त भक्ती योगाच्या साहाय्याने बुद्धी व मनास संतुलित ठेवू शकतो, अशा भक्तामध्ये सतत सात्विकता वास करते व तो चिंतनामध्ये सदैव मला पाहतो आणि तो आत्मसाक्षात्काराला पात्र ठरतो. निश्चय भक्ती व सतत स्मरण यामुळे आत्मजागृती होऊ शकते. तर भक्ती योगाबद्दल इथं सांगितलं महाराजांनी. आणि जो भक्त भक्ती योगाच्या साहाय्याने बुद्धीला, मनाला संतुलित ठेवू शकतो, अशा भक्तामध्ये सात्विकता वास करते. जो चिंतनामध्ये सदैव मला पाहतो व तो आत्मसाक्षात्काराला पात्र ठरतो. तर निश्चय भक्ती आणि सतत स्मरण यामुळे आत्मजागृती होऊ शकते. निश्चय भक्ती, भक्ती म्हणजेच काय? विश्वास. मला महाराजांवर भक्ती म्हणजे काय? माझी श्रद्धा आहे म्हणजे काय? माझा विश्वास आहे की माझे महाराज माझ्यासोबत आहेत. ठीक आहे. आणि दुसरं काय? सतत स्मरण. ठीक आहे. तर स्मरण आपण का ठेवतो? कारण वर्तमानात राहण्यासाठी. जेव्हा मी कुठले तरी जुने विचार काढून बसलीये किंवा पुढची काळजी करते, कसं होणार कसं होणार, तेव्हा हा जो आत्ताचा क्षण आहे, आजचा दिवस आहे, तो मी घालवते. ठीक आहे. पण जेव्हा मी नाम घेते, तेव्हा कुठेतरी माझे नाम, माझे श्वास मला मदत करतात की तू वर्तमानात राहा. तुझा अँकर आहे ना, तो इथंच राहू दे. आणि यामुळं हे आपण आपल्या परिस्थितीनुसार अप्लाय करून घेऊ आपल्या आयुष्यामध्ये, की निश्चय भक्ती म्हणजेच विश्वास आणि सततचं स्मरण म्हणजे वर्तमानात राहणं. ह्या गोष्टींमुळं आत्मजागृती होऊ शकते. ठीक आहे. तर इतका सुंदर असा संदेश, महाराजांची आज्ञा ही आपण वाचली आणि त्यासाठी आपण खूप खूप आभार मानू सगळ्या आपल्या गुरूंचे. कारण गुरुतत्व हे एकच आहे, जरी त्यांचे अवतार वेगवेगळे असले तरी. तर दत्त महाराजांचे आणि आपल्या गुरूंचे आभार मानू आणि आजच्या सत्राला सुरुवात करू. ठीक आहे. तर आपण सगळेजण ध्यान अवस्थेमध्ये असं आपण रेकी घेणार आहोत. बरेच दिवस झाले आपली रेकी सत्र झालं नाही. पाणी भरपूर प्या, जमिनीवर उघड्या पायांनी चाला, कारण आपल्याला ग्राउंडिंग स्थिर करतं. ठीक आहे. तर रेकी करण्यासाठी जे नवीन असतील त्यांनी आपले हात असे एकमेकांवर रब करायचे, घासून घ्यायचे. ठीक आहे. थोडे गरम होईपर्यंत आणि आपल्या हृदयापाशी आपले दोन्ही हात घेऊन जाऊ. एक मोठा श्वास घेत आपल्या हातांना येणाऱ्या मुंग्या हातांची झणझण अनुभव करा. आणि आता अगदी आपल्या आतून, हृदयातून आपले गुरु, आपला परमेश्वर भगवंत रेकी शक्तीच्या माध्यमातून आपल्याला बरं करणार आहे, या विश्वासाने रेकी शक्तीला आवाहन करा. हे ब्रह्मांडातील दिव्य अशी रेकी शक्ती, जी परमात्म्याच्या इच्छेने आमच्या हातात आहे, तू आम्हाला बरं कर. तू मला बरं कर. माझी सगळी चक्र संतुलनात आणण्यासाठी मदत कर. हे रेकीमा माझ्या हातात प्रवाहित हो आणि मला पूर्ण बरं होण्यासाठी, संतुलनात आणण्यासाठी मदत कर. हळूहळू श्वास आपले फील करा. एक मोठा श्वास घेऊन तोंडावाटे बाहेर सोडा. रिलॅक्स व्हा, स्थिर व्हा. आणि आपले दोन्ही हात आता आपल्या मांडीवर ठेवायचे. हाताची बोटं एकमेकांना चिकटून ठेवा. आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराच्या बुडावर घेऊन जाऊ. जो भाग जमिनीला टेकलेला आहे, ज्या भागावर आपण बसलोय, आपलं माकड हाड
संपूर्ण शरीराचा भार ज्यांनी उचललाय ते आपलं मूलाधार चक्र, तिथं आपलं लक्ष केंद्रित करून मी संपूर्णपणे दैवी मार्गदर्शनामध्ये आहे. माझा एक एक क्षण, एक एक गोष्ट, चांगली वाईट, जसं मी त्याकडे बघते, जसं मला ते अनुभवायला येतं, त्रास होतो, आनंद होतो, ती भावना, ते विचार, हे सगळं काही माझ्या सर्वोच्च हितासाठी होत आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे. माझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक घटना, माणूस, वेळ, हे सगळं काही दैवी मार्गदर्शनात आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी स्थिर, सुरक्षित आहे. आयुष्याच्या प्रवाहावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी जिथं कुठं वाहत वाहत चाललेली आहे ते मला योग्य दिशेला, माझ्या सर्वोच्च मार्गावर घेऊन जाते. कारण माझे गुरु, माझा परमात्मा, भगवंत माझ्यासोबत आहे. पूर्ण लक्ष आपलं खालीच ठेवा. अजिबात डोळे उघडायचे नाही. आजचं हे रेकी सत्र आणि रेकी शक्ती आपल्या सगळ्यांना सर्वोच्च मार्गावर घेऊन जातील. मूलाधार चक्र संतुलनात आणण्यासाठी मदत करतील. आणि हे सत्र आपल्या सगळ्यांच्या आणि या सृष्टीच्या सर्वोच्च हिताचं होत आहे. हा संकल्प मी आपल्या सगळ्यांच्या वतीने सामूहिक ऊर्जेमध्ये परमात्म्याला सांगते, ब्रह्मांडामध्ये सोडते. आमच्या सगळ्यांचं हित, सर्वोच्च हित आजच्या सत्रामध्ये होत आहे. पूर्ण लक्ष आपलं आपल्या मूलाधारावर, खालच्या बाजूला आपल्या शरीराचा भार आपल्याला जाणवत असेल. मूलाधार चक्र आपला आधार आहे. पूर्ण लक्ष खाली ठेवा.
आपला प्रत्येक श्वास आपल्या खालच्या भागापर्यंत आपल्याला जाणवतोय का बघा. जसं काही आपण आपल्या मूलाधारातून श्वास घेत आहोत, खालीपर्यंत आपले श्वास जाणवू देत, जाऊ देत. फील करा खालच्या बुडावर आपले श्वास आपल्याला जाणवतात का. जितकं आपलं लक्ष खाली, हळूहळू श्वासही आपल्याला खाली जाणवायला लागते. आणि आता आपला उजवा हात उचलून ओटीपोटावर आणि डावा हात सुद्धा डाव्या बाजूला ओटीपोटावर ठेवा. आपल्या बंद डोळ्यांनी जितकं खोलवर आपल्याला ओटीपोटाच्या आतमध्ये स्वादिष्ठानामध्ये खोलवर जाता येईल तितकं जाऊ. आपला प्रत्येक श्वास आता ओटीपोटातून आत जातोय आणि बाहेर पडतोय. एक एक श्वास आपल्या या भागावर जिथं आपण हात ठेवले तिथं फील करा. सगळं लक्ष खाली केंद्रित होते. कुठलाही त्रास आपल्या किडण्यांशी रिलेटेड, जननेंद्रियांशी रिलेटेड असेल तर आपल्या हातातून वाहणाऱ्या रेखी शक्तीद्वारे हा त्रास दूर होत आहे. आणि हे चक्र आपल्या भावना, विचार संतुलनात येत आहेत. नवीन कल्पना सुचत आहेत. क्रिएटिव्हिटी वाढत आहे. हार्मोन्स संतुलनात येत आहेत. आणि आता आपण
मणिपूर चक्रावर जाऊ. आपला उजवा हात आणि त्यानंतर डावा हात एकामागे एक दोन्ही हात उचला आणि आपल्या नाभीच्या थोडं वर ठेवा. हेच ते चक्र आहे, हीच ती जागा आहे जी आपल्याला ऍक्शन घेण्यासाठी, कृती करण्यासाठी मदत करते. सूर्याचा पिवळा रंग या भागावर इमॅजिन करा. गोलाकार हा रंग आपल्या पोटामध्ये फिरतोय. ज्यांना शक्य आहे त्यांनी ह्या पोटाच्या खालचं चक्र स्वादिष्ठानावर ऑरेंज कलर कल्पना करा आणि अगदी खाली लाल रंग. ही तीनही चक्र लाल, नारंगी आणि पिवळा रंग एका लाईन मध्ये आपल्या शरीराच्या खालच्या तिन्ही भागांमध्ये कल्पना करायचा प्रयत्न करा. तीनही रंग गोलाकार फिरतायत. आत्ता आपले हात मणिपुरावर आहेत, पोटावर. त्यामुळे आपला फोकस, आपलं लक्ष पुन्हा आपल्या हातांवर आणा. पोटामध्ये एक एक श्वास घ्या, मोठे मोठे. नाकावाटे मोठा श्वास आपल्या पोटात जातोय. आणि आपलं मणिपूर चक्र संतुलनात येत आहे हा विश्वास ठेवा. कोणताही विचार आपल्या मनात आला, भूतकाळाचा किंवा भविष्याचा किंवा इतर कोणताही, तरी पुन्हा एकदा आपल्या मणिपुरावर या. हे केवळ विचार आहेत, आपण त्यांचा गुलाम नाही आहोत. आपल्या विचारांची शक्ती आपल्या हातात ठेवा.
आणि आता आपला उजवा हात उचलून आपल्या छातीवर मध्यभागी नाहीतर उजव्या बाजूला ठेवा आणि डावा हात देखील छाती स्थानावर आणि सगळं लक्ष आपलं आत घेऊन जा. जितकं आपल्या हृदयात खोल जाता येईल. बंद डोळ्यांनी आपलं हृदय फील करता येईल. हृदयाचे ठोके, छातीचा सगळा भाग, पाठीकडचा भाग, आपले खांदे सैल सोडा, अगदी शिथिल आणि सहज कोमल नैसर्गिक श्वास येऊ देत, जाऊ देत. छातीवर फील करा आपल्या श्वासांना. आणि आपल्या हातातून वाहणारी ही दिव्य शक्ती आपल्या हृदयाला संतुलनात आणायचं काम करते. जे काही ब्लॉकेजेस आहेत, कुठे काही अडथळा आहे, भावनांचा गुंता आहे, काही ओझा आहे, हे या क्षणाला माझ्या ऊर्जा क्षेत्रातून निघून जात आहे. मला त्याची गरज नाहीये. माझ्या भूतकाळाची. कारण मी आत्ता वर्तमानात स्थिर आहे. माझ्या हृदयामध्ये प्रेम आणि करुणा आणि प्रकाश उत्पन्न होत आहे, निर्माण होत आहे. हेच मी निवडते. हेच माझं मूळ स्वरूप आहे. आपल्या लहानपणीचा चेहरा, आपलं बालपण आठवतंय का बघा. आणि स्वतःला भरभरून प्रेम पाठवा. आपल्या त्या वेळेला जेव्हा आपण लहान होतो, भीती वाटायची, त्रास व्हायचा, काही गोष्टी आवडायच्या नाही. आपल्या त्या चिमुकल्या स्वरूपाला, आपल्या त्या लहान बाळाला खूप प्रेम पाठवा. आणि आता आपला उजवा हात आपल्या गळ्यावर
डावा हात आपल्या कपाळावर, आपण विशुद्धी चक्र आणि आज्ञा चक्र दोन्हींना रेकी देत आहोत. आपला सगळा चेहरा, कान, नाक, गळा, आपले दात, जीभ, कंठ, केस, डोळे, कपाळ हे सगळं फील करा. आपल्या गळ्यापासून कपाळापर्यंत वरपर्यंत जा. संपूर्ण भाग आपल्या हातांनी आपण फील करतोय, लक्षात घेऊन जातोय. आणि एक एक क्षणांनी मी माझे सगळा हा संपूर्ण भाग रिलॅक्स करते. तर जे काही ऊर्जेचे अडथळे आहेत ते दूर होत आहे. मी शांत आणि स्थिर होते. माझ्या प्रत्येक निर्णयावर मला क्लॅरिटी, स्पष्टता आहे. आयुष्याकडून येणारे संदेश, मार्गदर्शन मला सहजपणे समजतं. माझे इंट्युशन वाढले आणि ही शक्ती मला सतत मार्गदर्शन करते. शेवटची 2 मिनिटं आपल्या आतमध्ये जाऊन ही शांतता, स्थिरता अनुभव करा. सगळं काही योग्य वेळेत, योग्य ठिकाणी आपोआप उलगडत आहे. कुठल्याही क्षणी आपले दोन्ही हात आपण खाली मांडीवर ठेवू शकता आणि केवळ आपलं लक्ष, आपला फोकस आपल्या आज्ञाचक्रावर ठेवा. रेकी शक्तीचे, आपल्या भगवंताचे, गुरूंचे मनोमन अगदी आतून आभार मानू. आतमध्ये वाहणाऱ्या जीवन शक्तीचे आभार मानू, जी आपल्याला मार्ग दाखवते, एक एक पावलांसाठी मदत करते. आणि भेटू उद्याच्या सत्रात. खूप धन्यवाद.